नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या आणि पार्थ आता काकडी खाण्यासाठी थांबलेले असतात. तर त्या ठिकाणी त्यांना आता त्यांचे फॅन्स भेटायला येतात. तर काव्या म्हणते की पार्थना आणि मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मी सुद्धा नाही ओळखलं, तर मग तुम्ही कोण आहात? तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो काव्या मॅडम, तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना, ज्यात तुम्ही तुमच्या नवऱ्याची खंबीरपणे बाजू मांडली होती. आम्ही त्यामुळे तुमचे फॅन झालो आहोत. हे ऐकून पार्थला खूपच आनंद होतो आणि तुमच्यासारखी मी सुद्धा आता माझ्या नवऱ्याची खंबीरपणे बाजू घेत असते, असं ती मुलगी सांगू लागते. त्यानंतर पार्थ आणि काव्या आता चक्क सेलिब्रिटीसारखे बनलेले असतात. सगळे त्यांच्यासोबत सेल्फी घेत असतात. पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही तर चक्क मला सेलिब्रिटीज बनवून टाकला आहे. तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सगळेच आपल्यासोबत सेल्फी काढत आहेत. त्यानंतर काव्या म्हणते की चला आता मला भूक लागली आहे, आपण काहीतरी खाऊया. तेव्हा काकडी खाताना आता काव्याचा चावटपणा सुरू होतो. तोंडात काकडी पकडून आता काव्या ही पार्थला चिडवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळं बघून पार्थसुद्धा गालात हसत असतो. तर बऱ्याच दिवसानंतर का होईना काव्या आता पार्थसोबत वेळ घालवत असते. तर इकडे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी घरी जात असते. तर मात्र तेवढ्यातच तिथे विक्रम येतो आणि तो नंदिनीला म्हणतो की कुठे चाललीस तू? अगं मानिनीने तुला किचनमध्ये बोलवलेलं आहे, तुझी काय स्पेशलिस्ट ती कढी पकोडा बनवण्यासाठी. तर जीवा म्हणतो की जाऊ द्या बाबा तिला, नंदिनीला उशीर होतोय, ती काव्याला ऑल द बेस्ट बोलायला आली होती. काव्या गेली, आता नंदिनीला घरी जायला हवं. तेव्हा विक्रम म्हणतो की तू गप्प बस रे, नंदिनी जर तिच्या मदतीला तू नाही गेलीस तर ती मला कामाला लावेल. विक्रम म्हणतो की तसं मी माझ्या बायकोला घाबरत नाही, पण कधी कधी मानिनीचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तर नंदिनी म्हणते की बाबा काळजी करू नका, मी जाते. तेवढ्यात तिच्या हातून पेनड्राईव्ह खाली पडतो आणि विक्रम म्हणतो की अगं हे काय कसलं पेनड्राईव्ह आहे? नंदिनी म्हणते की हा बाबाचा प्रोजेक्ट येताना व्हिज्युअल PPT बनवण्याचं, म्हणून मी जीवांना रिक्वेस्ट करायला आले होते. मला माहिती आहे जीवाला खूप छान PPT बनवता येतं. तर जीवा स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो की मी असं काहीही करणार नाही. तर विक्रम हा नंदिनीला म्हणतो की तू आतमध्ये जा, मी जीवाला सांगतो. विक्रम आता जीवाच्या हातात जबरदस्तीने पेनड्राईव्ह ठेवतो आणि PPT बनवायला सांगतो. तर मंडळी, जीवा आता PPT बनवून देणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.